श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंतगुणार्णवम्। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणीय शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेमध्ये समजावून सांगत असताना भिक्षावृत्ती धारण केलेले हे महामुनिराज, वनामध्ये तुम्ही निवास करून स्वादरहित असा थोडासा भोजनाचा आनंद घेत व्यर्थ आणि असारभूत अशा चर्चेपासून म्हणजेच अनर्थदंडापासून बाजूला राहून आत्म्याच्या स्वरूपाला जाणून पूर्व परिणामांच्या निमित्तानं उदयात येणाऱ्या शुभ अथवा अशुभ कर्मांच्या मध्ये माध्यस्थ भाव ठेवून निद्रेवर विजय मिळवून मैत्री भावनेचं चिंतन करून उत्कृष्ट वैराग्याला धारण करून जे आपल्या धर्माची प्राप्ती करण्यासाठी एकाकी म्हणजे एकांतामध्ये ध्यान लीन होऊन कषायाने रहित होऊन परिग्रहाने रहित होऊन प्रमाद म्हणजे आळसाला सोडून कशाचाही आलंबन अथवा आश्रय न घेता फक्त आत्मस्वरूप आत्मस्वभावाचे निश्चयामध्ये आणि व्यवहारामध्ये देवशास्त्र गुरूंच्या गुणांच्या चिंतनाचं आश्रय घेऊन जितेंद्रिय बना अशा पद्धतीची भावना सकल कीर्ती आचार्य भगवंतांनी तुमच्या आमच्या पुढे ठेवली आणि आज सांगतात चित्त की एकाग्रता धारण करणे की प्रेरणा। आज ते प्रेरणा द्यायला लागले चित्ताची एकाग्रता ठेवणं। वास्तविक जोपर्यंत मन स्थिर असत नाही, चित्त स्थिर असत नाही, तोपर्यंत कोणतेही कार्य यशस्वी होत नाही। आणि प्रेरणा ही कुणाची ना कुणाची तर असावी लागते। फक्त प्रेरणा आपण घेत असताना ज्यांची प्रेरणा आपण घेतोय ती व्यक्ती त्या प्रेरणा देण्यायोग्य आहे का नाही याचा एकदा आपण अभ्यास सगळ्यांनी केला पाहिजे। आणि तसं कुंभोजवाले तुम्ही फार हुशार आहे, पहिल्यापासूनच सांगितलं। त्यामुळं काल मी नुसता तुम्हाला जरा प्रेरणा दिली, शांततेनं दशलक्षण षोडशकरांची नावं द्या, तर इतक्या शांततेनं तुम्ही नावं दिला। जर काल पाळलेला धर्म तुम्ही जर आयुष्यभर जीवनात पाळला तर लक्षात ठेवा हा स्त्री पर्याय तुमचा शेवटचा। स्त्री पर्याय शेवटच तुमचा। पुढल्या पर्यायात तुम्ही मागितला तरी तुम्हाला स्त्री पर्याय मिळणार। हा सुद्धा एक इतिहासच आहे कुंभोजमधला, केवढ्या शांततेत। आणि आता मगाशी विचारलं तर 305 काय 6 नावं षोडशकरण दशलक्षणला झाली। लक्षात ठेवा 300 नावं आता झाली। आणि कुठल्याही मुलांनी तक्रार केली नाही तुम्ही त्रास द्यालाय असं। म्हणजे आता पूजा केव्हा चालू होईल तेव्हा होईल। आता तुम्ही दशलक्षणच्या उत्तम क्षमाधर्माची भूमिका तुमच्या हृदयामध्ये आता तुम्ही इतकी व्यवस्थित त्याची आखणी करायला लागलाय की ह्या वर्षीचं दशलक्षण षोडशकरण अत्यंत शांत आनंदपूर्वक आणि सगळं चांगलं होणार। कारण अभिमन्यूला श्रीकृष्णाची प्रेरणा मिळाली आणि दुर्योधनाला
शकुनी मामाची प्रेरणा मिळाली. दोघेही मामाच होते, पण एक मामा आपल्या जीवनाचा अर्थ काय असतो हे शिकवत होता, आणि एक मामा नुसतं आपलं जीवन कशा पद्धतीनं दुसऱ्यांच्या नुकसान करून खोटी महत्त्वाकांक्षा कशी घ्यायची याच्या दोघांना प्रेरणा मामांचीच होती. तसं इथं प्रेरणा शब्द आलाय म्हणून सांगतो की आचार्य ज्यावेळी प्रेरणा देत असतात, दिगंबर मुनी महाराज ज्यावेळी प्रेरणा देत असतात, ते तुम्हाला चांगलं वाटेल काय नाही वाटेल मला माहीत नाही. ते तुम्हाला चांगलं वाटेल काय नाही वाटेल माहीत नाही, पण दिगंबर मुनी महाराजांनी दाखवलेलं वाट हे तुमचं चांगलं करणारे निश्चित असतं, नियमानं ते चांगलं करणारे असतं. त्यामुळं आज सकाळी मी भूषणला सांगितलं नुसता की बाबा दुपारी प्रवचनच्या वेळेला तो इथं पाहिजेस. भूषण लगेच आला आपलं कामधंदा सोडून. म्हणजे माझी प्रेरणा कुणाच्या तर कामाला उपयोगाला पडते, चांगलं आहे. पण एवढे हुशार आहेत तो आलाय, तिची आई झाली नाही. म्हणजे एवढ्याच माणसाने आपल्या घरातली इथं हजेरी लावायचं असा काहीतरी नियम पण असू शकतो. पण आपण ज्यांची प्रेरणा घेतो ती प्रेरणा आम्हाला वास्तविक आमच्या जीवनामध्ये यशस्वी बनवणारी असली पाहिजे. म्हणून आचार्य सकलकीर्ती महामुनिराज आम्हाला प्रेरणा देत आहेत. निसंगस्तत्वविल्लोक व्यवहाराति गोयते भवैकाग्रस्त चित्तस्त्वं कृता संकल्प नैश्च किम. आचार्य भगवंत सांगतात की हे मुने, तू समस्त परिग्रहों से, एवढी लोक इथं 150 बायका बसलाय, मोजून बघा पाहिजे, आणि 50 वर पुरुष यायचा. आवाज किती यायला पाहिजे सांगा बघूया. हां म्हणा, हे मुने तू समस्त परिग्रहों से रहित हो, तत्वों का जानकार बन, लोक व्यवहार से दूर रह और चित्त की एकाग्रता धारण कर, क्योंकि व्यर्थ की अनेक कल्पनाएं करने से क्या लाभ है, अर्थात कुछ भी नहीं. आत्ता इथे येण्यापूर्वी मूलाचारजी ह्या ग्रंथाचं स्वाध्याय संघाचा चालू आहे, ज्यात ज्ञानाचाराचं उपसंहार करत असताना, ज्ञानशुद्धीचं उपसंहार करत असताना आचार्य भगवंत वट्टकेर महामुनिराजांनी सांगितलं की विनयपूर्वक, श्रद्धेपूर्वक, आस्थेपूर्वक जर तुम्ही जिनवानीचा स्वाध्याय केला, सूत्रग्रंथाचा अभ्यास केला, तर वर्तमानमधल्या प्रमादामुळे किंवा भूतकाळातील कर्माच्या उदयामुळे ते तुमच्या लक्षात राहणार नाही, ते तुम्हाला स्मरणात राहणार नाही. तरीसुद्धा त्याचे झालेले संस्कार भविष्य काळात योग्य वेळेला तुम्हाला ज्यावेळी त्या ज्ञानाची गरज असते त्यावेळेला ते ज्ञान तुम्हाला जागृत होतं, कारण ते आत्म्यावर आपले पूर्वी झालेले संस्कार असतात. मी कायम सांगतोय, लक्षात ठेवा, ओपनली सांगतोय. तुम्ही सगळीजण म्हणता की आचार्य भगवंत विद्यासागर महाराजजी एवढे महान त्यागी, एवढं असं एवढं तसं, आणि त्यांनी लहानपणापासून अशी तपस्या केली, तशी साधना केली, असे मनामध्ये, हे सगळं मला पटत नाही. का पटत नाही? शहाभावात त्यांनी जे चारित्र्य किंवा जी त्यांची साधना किंवा जे त्यांचं ज्ञान, जे सगळं त्यांनी केलं, हे सगळं पूर्वभावातलं पुण्य त्यांनी खाल्लेत, लक्षात ठेवा. आणि या
प्रतिकूल पंचम काळामध्ये किंवा या 20व्या-21व्या शतकात एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी जी अनुकूल म्हणजे चतुर्थ कालासारखी जी साधना, जे ज्ञान आणि जे चारित्र्य आचरण मिळवलं, त्याचं पुण्य त्यांनी पुढल्या भावात खाणार आहेत, त्याच्या पुढल्या भावात. कारण त्यांनी ह्या प्रतिकूल अवस्थेत जी साधना केली ना, त्याचं फळ एवढं असूच शकत नाही. तुम्ही प्रथमानुयोग वाचा आणि एखाद्या महापुरुष जे 3, 4, 5 भावामध्ये मोक्षाला जाणार आहेत, किंवा एखाद्या तीर्थंकरांचं की ज्यांचा इतिहास 10 भाव पूर्वीपासूनचा इतिहास मांडलेला आहे. जसं परवा मी तुम्हाला भगवान पार्श्वनाथांचा इतिहास सांगितलो, ते वाचून बघा. आणि एखाद्या मोक्षगामी किंवा तीर्थंकर किंवा महापुरुषांच्या 63 शलाका पुरुषांच्या सारख्या पुरुषांचं चरित्र वाचत असताना मागल्या 4थ्या मोक्षाला जाण्याच्या अगोदरच्या 4थ्या 5व्या भावाचा त्यांच्या मुनी अवस्थेतलं आचरण बघा आणि तुमच्या पुढं आचारशींचं आचरण घ्या, चारित्र्य घ्या. काय तुम्हाला फरक वाटते त्याच्यात मला सांगा? काही वाटत नाही. त्यामुळे एवढी अशा काळात ज्यांनी तपस्या केली ते पुण्य त्यांनी या भावात भोगलेच नाही. कारण स्थितीबंध पुण्यकर्माचा जो जास्त आहे तो उदयाला येणार त्यांचा पुढल्या भावातच. मागल्या भावातले संस्कार त्यांचे यावेळेला उपयोग आले. तसं ह्या भावात आम्ही तुम्ही जे करणार आहे, लयच स्थिती कमी बांधलो असेल तर ह्या भावातच आपण फेडीन, सुख असू दे दुःख असू दे. परंतु जर स्थितीचा बंध जास्त झाला असेल तर आपण केलेल्या धर्माचा, आपण केलेल्या पुण्याचा किंवा पापाचं फळ हे आपल्याला भविष्यात भोगावं लागतं. त्यामुळे संस्कार कसे करायचे आपल्या आत्म्यावर. तुम्हाला आज लगेच तूप खाल्ल्याबरोबर रूप पाहिजे झाले. मला फार जण म्हणतात, आज 5 वर्ष मी रात्री जेवण त्याग केलो आहे, 5 वर्ष कंदमूळ खात नाही, 5 वर्ष मी अष्टक करतोय, माझा नवरा अभिषेक करतोय, आम्ही कुठं असेल तिथं महाराजांच्या बशी आहारदान करतोय, सगळं करतोय महाराज, तरीसुद्धा आमच्या घरात असं का? मागल्या 50 भावात केलेलं पाप हे 5 वर्षात लगी पिटण्यासारखं असते आपलं. तुमची श्रद्धा एवढी अतूट पाहिजे, निशंकित पाहिजे. ऐकायला काय झोपायला अक्षय ऐकायलायस? दिलेलं दान, केलेलं परोपकार, वाचलेलं ज्ञान हे भविष्यात कधीही वाया जात नाही. आज नाही उद्या. काही औषधांचा प्रभाव 8 दिवसानं व्हायला चालू करतोय, काही औषधांचा प्रभाव 1-2 महिन्यानं चालू व्हायला होतोय, काही औषधांचा प्रभाव लगेच होतो. तसं काही पुण्य आपल्याला कालांतरानं आपल्याला फळ द्यायला चालू करतात, कारण त्याची स्थिती बंद आहे. आता तुम्ही बँकेत पावती करत असताना, बिट्टू फिक्स डिपॉझिटची पावती करत असताना आता किती महिने वर ताट बसकी असं ते म्हातार झालेस की ठेकायला पुढं जर हां मी म्हणालो ती बॅरिकेटिंग वाका लागले का, माझ्या आत्ता लक्षात आलं. हे पावती करत असताना आपण 1 वर्षाच्या मुत्तीवर, 13 महिन्याच्या मुत्तीवर, 7 महिन्याच्या मुत्तीवर, 3 वर्षाच्या मुत्तीवर, 5 वर्षाच्या मुत्तीवर, 7 वर्षाच्या मुत्तीवर, किती वर्षाच्या मुदतीवर आपण ती पावती करतो त्याच्यावर त्याचं व्याज आपल्याला लाभदायक ठरत असतं. कर्ज काढताना आपण त्याचे हप्ते किती महिन्यानं आणि किती वर्षाच्या ह्याच्यावर घेतलो आहे तसं त्याचं दुःख आपल्याला भोगावं लागतं. तसं पुण्य करत असताना, पाप करत असताना आमचे परिणाम किती उज्ज्वल आहेत ह्याच्यावर असतं. तुम्हाला 7 दिवस चौका लावायचं म्हटलं तर अंगावर काटे यायला लागल्यात. पण लक्षात ठेवा, सीतेसारखं वागायला, सीतेसारखं पुण्य तर पाहिजे पण सीतेसारखं काम करायला नको. नवरा आम्हाला रामासारखा पाहिजे खरं आम्ही सीतेसारखं वागणार नाही. बायको आम्हाला महावीर भगवान सीतेसारखी पाहिजे खरं आम्हाला रामासारखं अरे रामाची आणि सीताची जोडी असते. तुम्ही रामासारखं वागा, बायको आपाप सीतेसारखी वागायला.
तुम्ही सीतेसारखं वागायला चालू करा, तुमचा नवरा आपाप रामासारखं वागायला लागेल. परिणामांचं फळ मी तुम्हाला सांगतो. अनेक प्रकारचे रामायण आपल्या जैन धर्मामध्ये अनेक साधूंनी सांगण्याची पद्धत, शब्द पद्धत, काव्य, गद्य, अपेक्षाकृत बदल आहेत, पण मूळ सिद्धांताला कधीही तिथं सांगितलं नाही विभीषणानं सीतेला पळवून नेलं, तिथं रावणच नेला आहे. मूळ सार तोच आहे. सांगण्याची पद्धत, शाब्दिक विचार बदल असतील. त्या एका रामायणामध्ये असा उल्लेख आहे की राम, सीता, लक्ष्मण तिघही वनवासाला गेले. गेले काय नाही? होय तर म्हणा, नाही तर म्हणा. गेले. तर तिथं गेल्यानंतर सुद्धा, त्या जंगलात गेल्यानंतर सुद्धा पिंटू दादा, त्यांनी, त्यांच्या हातात घड्याळ नव्हतं, पण पूर्वी सूर्य, चंद्र किंवा रात्री तारे, नक्षत्र, चंद्र कुठंपर्यंत आलाय बघून एकादशी, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया ह्या तिथीचं किंवा घड्याळातल्या टायमिंगचं त्याने अभ्यास लावत होते. तर मुनी महाराजांच्या आहाराचं टायमिंग झालं की रोज सकाळी उठल्याबरोबर लक्ष्मणाचं काम असणार त्या जंगलात असणाऱ्या गायींचं दूध काढून आणायचं, फळं घ्यायचे आणि मातीचे भांडं त्यांच्याकडे 2-3 होती, दगडं मांडायची, पालापाचोळा गोळा करायचा, वाळलेली लाकडं गोळा करायची, दूध, पाणी, फळं जे काय त्याने असतील ते सवळ्यामध्ये झऱ्याचं पाणी त्यानं असं शुद्ध घ्यायचं, गाळून घ्यायचं, प्रासूक करायचं. आणि जंगलात जाऊन सुद्धा राम, लक्ष्मण, सीता अयोध्येत असताना सुद्धा मुनी महाराजांची रोज दारात बसून प्रतीक्षा करायचे. आहाराच्या टायमिंगला, आहार होऊपर्यंत, टायमिंग होऊपर्यंत आले साधू तर ठीक, नसेल तर मग जायचं आणि भाव करायचं की बहुतेक सगळ्या साधूंचा आहार चांगला निरंतराय झाला असेल असं म्हणायचं आणि मग आहार घ्यायचं. ही त्यांची अतिथी समविभागाची भूमिका होती, अध्यक्ष मॅडम. आणि त्यामुळं त्यांनी वनवासात जंगलात गेल्यानंतर सुद्धा, त्यांनी जंगलात गेले, राजमहल सुटलं, वैभव संपत्ती सगळी सुटली, धन ऐश्वर्य सगळं सुटलं, पण जंगलात जाऊन सुद्धा त्यांनी धर्म सोडला नाही. मी 2-3 बायकांना विचारलो, तुम्ही काय आता 1-8 दिवस झाला आहारला चाला नाही जा, तुम्ही जोडी म्हणताय सगळी. बर, आता काय तुमचा नवरा तिथं सवळं निसून आला तर लोक मला चांगलं म्हणणार आहेत. कुणाला म्हणणार आहेत? चांगले त्याच्यात परित बदल झाले. मी माझ्या तत्वात गर्दी होण्यासाठी कधीही बदल करणार नाही. स्वार्थासाठी मी कधीही तुमचा उपयोग करून घेणार नाही. तुम्ही तुमच्या घरात रक्षाबंधन वर्षातनं एकदा करता, भाऊबीज वर्षातनं एकदा करता, तुमचे भाऊ तुमच्या घराकडे वर्षातनं एकदा येतात, त्या दिवशी सुद्धा तुमची जी पवित्र भावना आपल्या भावाबद्दल नसते, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भावना रोज मला आहार देताना तुम्ही तुमच्या मनामध्ये एवढी चांगली भावना करता. वर्षातनं एकदा तो भाऊ येतो आणि 5, 50, 100, 200 रुपयाचं पाकिट किंवा बायकोला आयर केलेली घरातली जुनी साडी घेऊन तुम्हाला, भाऊ तुम्हाला साडी देऊन जात असेल, एक दिवस भाव करतो तो. तुम्ही रोज माझ्यासाठी एवढे चांगले भाव करता. महाराजांचं रत्नत्रय चांगलं राहू दे, त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, त्यांची रत्नत्रयाची साधना चांगली होऊ दे. तुम्ही मला मोक्षाला नेण्याचे भाव करायला लागलाय रोज. करताय की नाही सांगा? झूट बोले कवाकडे, खरं सांगा. अशी भावना कोण करून येत असला तर 4च या, मला बास आहे, काय गरज नाही. पण चुकीच्या भावनेनं जर आहार द्यायला येत असला तर येऊ नका. आमचे परिणामसुद्धा तसं होतील. पण माझे परिणाम चांगले व्हायलेत म्हणजे तुम्ही सगळीजण चांगल्या भावनेनं आहात. मग तुम्ही मला मोक्षाला न्यायचे विचार करायला लागलाय आणि त्याच्यासाठी एवढा शुद्ध आहार करून घ्यायला लागलाय. मी निदान तुमच्या नवऱ्याला स्वर्गाला तर न्यायचा विचार करू का नको? खरं सांगा, तेवढा तरी विचार करू काय नको? मग तेवढा पण विचार मी न करता, तुम्ही आहारदान न देता दुर्गतीचे रस्ते जर तुमच्या पुरुषांना जर धरत असतील आणि तरी पण मी स्वार्थून तुमच्या हातनं जर
आहार घेत असेल तर मी साधू नाही, लक्षात ठेवा. मी स्वार्थी आहे. मी स्वार्थी आहे. एकेंद्रिय झाड सुद्धा पाणी घालणाऱ्या माणसाला, मालकाला तासभराची सावली देण्याचं काम करते. मी तर पंचेंद्रिय दिगंबर मुनी महाराज मनुष्यगतीतला साधू आहे. तुम्ही माझ्यासाठी एवढे चांगले भाव करता, तुमच्या घरात चांगलं सुख, आनंद, समाधान लाभावं एवढे मी भाव करू शकत नाही का? त्यामुळे मी स्वार्थासाठी, गर्दी दाखवण्यासाठी मी माझ्या विचारात कधीही बदल करणार नाही. त्यामुळं तुम्ही मला कारण सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांना निवेदन करा, सगळं करा, बघा कसं होते. आणि एकदा भाव वाढायला लागले ना तर सगळं परिणाम चांगलं होते. पारिस मिस्त्री म्हण पहिल्यांदा सोडं नेसला. पहिला नेसत होते काय नाही, लई दिवसानं नेसले म्हणा. हां, पण जे रोज येतात का नाही त्यांच्यापेक्षा काळजीपूर्वक आहार देत होते. भीती होती, माझ्या हातनं काय तर चूक नको, माझ्या हातनं चूक नको. सुरेश मिस्त्री अगदी भीतीपूर्वक शांत, जेवढं सांगाल तेवढंच काम करायचं. तुम्ही लोक सगळं तुम्हाला येते असं गडबड गडबड गडबड, पण ही नवीन लोक अत्यंत शांत समाधानानं आहार देत असतात. ह्या लोकांना भीती असते, आदर असतो, श्रद्धा असते, त्यामुळे ती लोक काळजीपूर्वक करतात. पण आमचं काय भाव, तुम्हाला त्रास द्यायचा नाही. आमचं भाव एवढंच आहे, तुमच्या आयुष्यातला त्रास कमी व्हावा. कारण हिंदू धर्मामध्ये सुद्धा दारिद्र्याच्या नष्टाची कारणं आणि सगळ्यात जास्त पुण्याचं प्राप्तीचं कारण काय असेल तर ते दिगंबर मुनी महाराजांना, साधू संतांना आहारदान आणि त्यांची वह्यावृत्ती हेच सगळ्यात मोठं पुण्याचं कारण. मग मी ती अपेक्षा तुमच्या घरातल्या पुरुषांच्याकडं केलो तर काय बिघडतंय? म्हणून त्यांनी जंगलात गेल्यानंतर सुद्धा धन संपत्ती ऐश्वर सुटलं, पण त्यांचा धर्म त्यांनी सोडला नाही. आम्ही गावात असून आम्हाला धर्म करायला वेळ नाही, मग कसं आम्ही सीता होणार सांगा? कसं आमचे घरातले पुरुष रामासारखे वागणार? होणार नाही ते. आम्ही नाव घेऊन चालणार नाही, आम्हाला त्यांच्यासारखं काम करायला पाहिजे. त्यामुळे ते असं दगड ठेवून मातीच्या भांड्यामध्ये दूध फळं प्रासूक करून रोज मुनी महाराजांना वाट बघत बसणार, प्रतीक्षा करणार. एक दिवस चारण वृद्धिधारी महामुनिरा झाले. त्यांचं घर नव्हतं, त्यांचं राजमहल नव्हतं, काही नव्हतं. एक मोठ्या फळाचं वृक्ष झाड, ते झाडच मोठं तुमच्या या मंडपा एवढं मोठं असेल. ते झाडाच्या फांद्याच त्यांच्यासाठी छत होतं. त्या झाडाखाली बसून स्वयंपाक झाला. झाडाच्या बाजूला राहून पडगाणला उभा राहिले चारण वृद्धिधारी मुनी महाराज आले. 2 महाराज, देणारे 2-3 खाणारे 2 देणारे 3 घेणारे 2 त्या दोन्ही मुनी महाराजांचा आहार चालू आहे. ऐकायला काय झोपायला आहे? आहार चालू आहे. आणि त्या दोन्ही महाराजांचा आहार चालू असताना त्या झाडावर 2 पक्षी बसले होते. झाडावर 2 पक्षी बसले होते. एक पक्षी म्हणतो, ते 2 भाव विभोर होऊन आहार घ्यायला लागलेत, बघायला लागलेत. एक पक्षी म्हणतोय, पहिला नंबरचा पक्षी म्हणतोय की किती राम सीता लक्ष्मण पुण्यवान आहेत, जंगलात सुद्धा दिगंबर मुनी महाराजांचा आहार द्यायचं, पुण्य प्राप्त करून घ्यायला लागल्यात, धर्माचं कर्तव्य करायला लागलेत. मी जर या सीता लक्ष्मण रामाच्या ठिकाणी असतो, मी जर मनुष्य असतो तर मी सुद्धा आहारदान केलो असतो. पहिला पक्षी म्हणतोय. दुसरा पक्षी म्हणतो, मूर्ख, तुला काय अक्कल विक्कल आहे की नाही? दुसरा पक्षी कुंभोजचा होता. असू दे काय नको, असू दे काय नको, नको. हां, लावली जाऊ टिमकी बशा, गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. चांगलं काय तेवढं आमचं कुंभोज, चुकीचं काय असलं तर दुसरं काम. परत उदाहरण दिल्यावर म्हणायचं नाही असू दे कुंभोजच म्हणायचं नाही. आत्ताच सांगा काय
पहिला पक्षी नरंद्याचा आणि दुसरा पक्षी कुंभोजचा. असू दे काय नसू दे, असू दे. दुसरा पक्षी कुंभोजचा होता. तो म्हणतो मूर्ख, तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? पहिला पक्षी म्हणतोय का, तू जर मनुष्य गतीत जैन कुलात जन्मले असतास तर तू आहार दिला असतास. मी जर जैन कुलात मनुष्य गतीत जन्मलो असतो तर साक्षात मुनी महाराज होऊन आहार घेतलो असतो. कुंभोजचं म्हणल्यावर टाळ्या जास्त. पहिला पक्षी भाव करा लागलाय, मी आहार दिलो असतो. दुसरा पक्षी म्हणतोय मी आहार घेतलो असतो. दोघं, एक जण देण्याच्या आणि एक जण घेण्याच्या परिणामामध्ये एवढी मग्न झाले आणि स्वतःच्या शरीरावरचा तोल सुटला आणि दोन्ही पक्षी खाली पडले आणि खाली विस्तृत. दोघांचाही आयुकर्माचा क्षय झाला आणि खाली पडले आणि दोघंही मृत्युमुखी झाले. आहार देण्याचा नुसता भाव केला तो पक्षी दुसऱ्या स्वर्गात गेला आणि आहार घेण्याचे जो भाव केला तो पक्षी 5व्या स्वर्गात गेला. दोघंही पक्षी होते, दोघंही तिर्यंच होते, दोघंही साधूंचा आहार बघत होते. एक जण द्यायची भावना केला, एक जण घ्यायची भावना केला. दोघांचाही आयुकर्माचा क्षय झाला. एक जण दुसऱ्या स्वर्गात गेला आणि एक जण 5व्या स्वर्गात गेला. ही परिणामांच्या विशुद्धीचं फळ आहे, लक्षात ठेवा. माझ्या माता भगिनींनो, एवढ्या विशुद्ध परिणामानं षोडशकरण दशलक्षण हा चातुर्मास आपण शिकायचा आहे आणि या चातुर्मासानंतर आपण जीवनभर तो धर्म आचरणात आणायचा आहे, पालन करण्याचा प्रयत्न करायचा, पालन करण्याचा प्रयत्न. नुसता परिणामामुळं 3 स्वर्ग वर एकता गेला, ही विशुद्धीची भावना असते. म्हणून तुमच्या घरात काय आहे, मी महाराजांना काय खायला घालणार आहे, मी महाराजांना काय देणार आहे, मी दशलक्षण षोडशकरमध्ये किती फळं ओवाळणार आहे, मी दशलक्षण षोडशकरमध्ये कुठलं तांदूळ आणणार आहे, कसलं बदाम आणणार आहे, काही नाही. तुमची शक्ती लपवू नका, शक्तीपेक्षा जास्त करू नका. तुमची परिस्थिती असलं तर सोन्याचं चढवा. तुमची सोन्या म्हणजे अनिकेत नवा सरपंच नाही, त्याच्या घराकडे गर्दी करशीला आणि लोक त्यांच्या घरातली माझ्या नावानं दांगा करतील. महाराजांनी सोन्याचं द्रव्य चढवा म्हटल्यात म्हणून तुम्ही त्याच्या घराकडे जाचाल. तुमची परिस्थिती जी आहे, तुम्हाला भगवंतानी तुमच्या पूर्वपुण्याईनं तुमचं चांगलं असेल तर उत्कृष्ट द्रव्य चढवा. मीडियम परिस्थिती असेल तर मध्यम चढवा. परिस्थिती नाजूक असेल, जे तुमच्या घरात असेल ते चढवा. ज्यांची परिस्थिती ती पण नसेल, तुम्ही दीदींच्याकडे, उर्शालीताईंच्याकडे, अध्यक्षकडे नाव द्या. तुमचे पैसे आमच्या संघातले साधू दीदी लोक भरतील. आमच्याकडे बाहेर असे अनेक लोक आहेत, गरिबांना त्यांना धर्म करायला वेळ मिळेना तर गरिबांना धर्म करण्याची संधी द्यायला त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. काळजी करू, पण करा. द्रव्य तुमचं कसंही असू दे, परिणाम तुमचे एवढे उत्कृष्ट पाहिजेत की तुम्हाला 10 भावामध्ये दशलक्षण करणाऱ्यांना मोक्षाची प्राप्ती व्हायला पाहिजे. एवढ्या परिणामांची उज्ज्वलता, परिणामांची उज्ज्वलता फार महत्वाची आहे. आणि त्या परिणामावरच आम्हाला पुण्याचा बंध आणि स्थिती अनुभाग याच्यामध्ये कमी जास्तपणा होत असतो. म्हणून समस्त परिग्रहांचा त्याग करून तत्वांचा जाणकार बनून, कसं तत्वांचा जाणकार, थोडीच पूजा करूया, थोडाच धर्म करूया, थोडंच स्वाध्याय करूया, थोडंच जीवन जगण्याचा प्रयत्न करूया, पण समजावून घेऊन करूया. ज्ञानपूर्वक थोडा केलेला धर्म, थोडं दिलेलं दान, थोडं वाचलेलं ज्ञान फार मोठं काम करत असतं. आणि ज्ञानाच्या अभावात केलेलं काम, धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण, धर्म पंथ साधे बिना नर तिर्यंच समान.
हे संसार शास्त्रात सांगितले धर्म करत संसार करायला. आम्ही म्हणतोय पंचमकाल आहे, संसार करत करत तर जरा धर्म करा, पण तो धर्म ज्ञानपूर्वक करा, समजावून करा. कशासाठी मी करायला लागलो हे समजावून घ्या. देवापुढं मोकळं जायचं नसते म्हणून तांदूळ चढवायचं काय? आमचे भगवंतांचा परत जन्म जरा मृत्यूचा नाश झालेला आहे, त्यांचा आता हे भविष्यातील जन्म मृत्यूची वेल तुटलेली आहे, त्यांचा परत जन्म नाही, म्हणून तांदूळ सुद्धा पेरलं तर उगवत नाही. म्हणून असं माझ्या सुद्धा जन्म जरा मृत्यूचा नाश होण्यासाठी, संसार परिभ्रमणाचा नाश होण्यासाठी न उगवणारं धान्य भगवंतांच्या पुढे चढवायचं. भावना सांगू काय नको, राहू दे, चला घड्याळाचा जाणलं नाही खूण. ही दोन परंपरा चालू आहेत, 13 पंथ आणि 20 पंथ. 13 पंथीवाली म्हणतात, 13 पंथवाल्यांचा विचार आहे हिरवं काही चढवायचं नाही, आणि 20 पंथीवाली म्हणतात वाळलं काही चढवायचं नाही. आता कसं करायचं सांगा? आमच्या इथं दोघं पण आहे, काय आम्हाला अडचण नाही. आमचा अनेकांत वादाची सभाई, आम्हाला दिवा लावणारे पण चालतात, दिवा न लावणारे पण चालतात, आम्हाला दुधाचा अभिषेक करणारे पण चालतात, आम्हाला पाण्याचा अभिषेक करणारे पण चालतात, आम्हाला हिरवं फळं चढवणारी पण चालतात, हिरवं म्हणजे पिकलेली, आणि आम्हाला वाळली फळं चढवणारी पण चालतात. कारण शास्त्रात त्याचा उल्लेखच नाही. शास्त्रात फक्त एवढाच उल्लेख आहे, जे चढवायचं आहे ते चढवा, पण ते शुद्ध पाहिजे, प्रासूक पाहिजे, आणि तुम्हाला खाण्यायोग्य असलं पाहिजे, साधूंना देण्यायोग्य असलं पाहिजे. म्हणून फळ चढवा, कच्चं पण चढवू नका, काळं पडलेलं पिकलेलं पण चढवू नका. नोर्ज येऊन बसतात की त्याच्यावर सगळं, तसलं पण चढवू नका. तुम्ही बदाम चढवा, खारीक चढवा, जे चढवायचं आहे चढवा. काय चढवा लागलं याच्यापेक्षा चढवण्याच्या मागं तुमचे भाव काय आहेत? ही लोक म्हणतात जे वाळलं फळ चढवतात, ती लोक म्हणतात की वाळलेलं फळ पेरलं पुरलं की परत ते उगवत नाही, म्हणजे जन्मजरा मृत्यूचा नाश, मोक्ष फळाची प्राप्ती, हां बाळ्या का खुश सांगा लागल्यावर लगे टाळी वाजवायला लागली ती. अजून पूर्ण सांगतो तर की आहे. आपल्या पक्षाचं कौतुक चालू झाल्याबरोबर लगी चेहरा फुलला, मोग्यांबो खुश हो गया. आणि ते मागणे हिरव्या फळाचं सांगतं ना, असं बसतं नाही. भावना समजावून घ्या. वाळलं फळ जे चढवतात त्यांचं भावना आहे की या संसार परिभ्रमणाची वेल, जी परिभ्रमणाची वेळ आहे ती तुटली पाहिजे, म्हणून मी भगवंतांच्या पुढं फळ चढवतोय. त्यामुळं वाळलं फळ चढवलं तर संसार म्हणजे परत ते उगवत नाही, ह्या भावनेनं ते चढवतात. ते चुकीचे नाहीत, आणि हिरवं चढवणारे सुद्धा चुकीचे नाहीत. कारण हिरवं कुठल्याही स्त्रीच्या किंवा कुठल्याही शुभ कार्यामध्ये जी हिरवी फळं असतात ती शुभ मानली जातात. तुम्ही वट्यात सुद्धा कोणाच्या घालताना नारळ हलवून घालताय, त्यात पाणी आहे की नाही बघून घालताय. त्यामुळं तुमचा धर्म, माझा धर्म, माझा वीतराग धर्म, माझा जैन धर्म, माझे परिणाम, माझे विचार, माझा जो धर्म करण्यासाठी मला मिळालेली धन संपत्ती ऐश्वर्य परिवार, माझा जैन धर्म, हे सगळं जे आहे हे कायम हिरवं भरलेलं, काय म्हणतात तुम्ही, हराभरा, म्हणजे कायम असं हिरवं सौंदर्यानं परिपूर्ण ते असू दे, अशी भावना त्याच्यामध्ये असतात. दोघांच्या भावना धर्माच्याच आहेत काय अधर्माच्या आहेत? ऐकू येत नाही. कशासाठी आपण विकल्प करायचं? वाळलं फळ चढवणाऱ्यांच्याकडे बघून हिरवं फळवाल्यांनी आपलं आयुष्यच वाळवून घेतलेत सगळं. बघा कशी सुकलेली तोंड असते त्यांची. आणि हिरवं फळ चढवणाऱ्यांच्याकडे बघून ते वाळलं फळवाल्यांना असं वाटतच नाही मला सुद्धा असं
जिवंत असल्यागत वागा. काही नाही लक्षात ठेव. वाईट वाटलं तर वाटू दे, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. दोघंही चुकीचे नाही. हे दोघं बाहुबली आणि भरतासारखं आहेत. हे दोघंही मोक्षाला जाणार आहेत. वाळले फळ चढवणारे पण मोक्षाला जाणार आहेत, वल्ले फळ चढवणारे पण मोक्षाला जाणार आहेत. दोघं मोक्षाला जाणार आहेत. हे मधले उगाच सेनापती आणि प्रधानमंत्रीच भांडत बसल्यात. ह्यांनी पण भांडत बसल्यात आणि गावाला भांडण लावून सोडल्यात. आणि जी भांडत असतात त्यांनी एकदा तर उभा राहून सांगावं. ज्यांनी ज्यांनी बोर्ड लिहिलेत की मंदिरात अशीच परंपरा तशीच परंपरा, 1 वर्ष तर त्यांनी दशलक्षण आणि षोडशकरांना सवळं निसून हे संस्थावाली बसल्यात काय सांगा. ह्यांचा काहीच संबंध नाही याचा. ह्यानाला फक्त लोकांना खेळवत, हे राजकारण कसं जातीच्या धर्मावर खेळवून स्वतःची खुर्ची शाबीत ठेवायची चालल्या, तसे धर्मात फक्त पंतवादाचा प्रचार करून स्वतःचा स्वार्थ जिवंत ठेवण्याचं काम ह्या स्वार्थी लोकांचं आहे. आणि तसल्यात आपण सगळी अडकत पडलोय. पडायचं नाही आपल्याला. तुम्हाला भगवंतांना दुधाचा अभिषेक करायचा आहे, करा. पण ते दूध घालताना ते दूध मुनी महाराजांना घालण्यायोग्य आहे का? म्हणजे सकाळी दिवस उगवल्यावर काढलंय का? ते काढल्याबरोबर 45 मिनिटाच्या आत गाळलंय का? गाळल्यानंतर त्याला गरम केलंय का? आणि गरम केल्यानंतर ते भगवंतांच्या पुढे आपण नेलोय का? विचार कर. मी या पंचामृत अभिषेकचा हट्ट धरणाऱ्या मुनी महाराजांना प्रश्न विचारलो. ज्या नावावर तुम्ही पंचामृत अभिषेक करायला लागलाय तेच द्रव्य तुम्हाला आहारात आणलं तर तुम्ही खाणार का? चावीचं पाणी पिणार का? आखरी दूध पिणार का? ते महाराज म्हणले मला प्यायला चालत नाही. मग तुम्हाला 6व्या 7व्या गुणस्थानातल्या मुनी महाराजांना ते चालत नाही आणि मग ते भगवंतांना कसं चालतंय? त्यामुळं अक्का बहिणीनो विचार करा पक्का. आणि पंथावर नव्हे अनेकांतवाद धर्मावर मारा शिक्का. या दोन्ही पंथांना बाजूला ठेवा. अनेकांतवाद जो आहे तो लक्षात घ्या. त्यामुळं त्यांच्याकडं करणाऱ्यांच्याकडे बघून सुद्धा आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. ह्यांच्याकडं करणाऱ्यांच्याकडे बघून सुद्धा प्रसन्न झालं पाहिजे. काय तर चढवू देत, वितराग भगवंतांच्या पुढंच चढवा लागलेत, याचा आनंद तुम्हाला आम्हाला आला पाहिजे. याचा आनंद. म्हणून परिणाम महत्वाचे आहेत. शास्त्रामध्ये मका चढवलं भगवंतांच्या पुढं एका श्राविकेनं, तिचे रत्न झाले म्हणून सांगितले. तिचे म्हणजे श्राविकेचे रत्न झाले नाहीत, त्या मख्याचं. मका तिनं जे चढवलता त्या मख्याचं रत्न झाले. अहो, आमच्या आकिवाडच्या विद्यासागर महाराजांच्या अपमान करण्यासाठी त्या मुस्लिम बादशाहनं मांस म्हणा किंवा विस्तू म्हणा त्यांच्या कमंडलमध्ये घालून दिलं. त्यांनी त्याला हात गाठलं तर त्यांना फुलं बाहेर निघली. तर काय निघली? फुलं निघली. परत ते गाठला. खरंच याच्यात फुलं आहेत का बघायला त्या परत बादशाहनं हात गाठला तर परत त्याला चटका बसला. कमंडल तेच आहे ना. भाव वेगळे आहेत, लक्षात ठेव. त्यामुळं आपल्याला आता शेजाऱ्यांच्या ताटलीकडे बघायचं नाही, शेजाऱ्यांच्या वाटीकडे बघायचं नाही, शेजाऱ्यांच्या आरतीकडे बघायचं नाही. ती आरती लावू दे नाही तर राहू दे, माझ्या हृदयातली ज्ञानाचा दिवा सदैव तेवत राहायला पाहिजे. तिकडं लक्ष गेलं पाहिजे. आपल्या परिणामांच्याकडे लक्ष पाहिजे. म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं 10 वर्ष लोपी करा, 50 वर्ष करा, 50 भाव करा, 1 वर्ष करा, एका पर्यायात करा, पण तत्वांना जाणल्याशिवाय काय करायचं नाही. तुम्हाला काय वाटते आम्ही पहिल्यांदा दीक्षा घेतलोय? तुम्हाला काय वाटते तुम्ही कधी आयुष्यात दीक्षा घेतलं नाही भूतकाळात? तुमचा आणि माझा दीक्षा घेतलेल्याच्या पिंची आणि कमंडलचा जो ढीग आहे तो सुमेरू पर्वत एवढा लागलाय. किती ढीग लागलाय? सुमेरू पर्वत एवढा पिंचीचा आणि कमंडलचा ढीग लागलाय. तुम्ही आणि मी पहिल्यांदा मनुष्यगती जन्मलोय? नाही. ज्या मनुष्यगती जन्मल्यानंतर ज्या आईच्या गर्भातून जन्मलो
ते आईचं पेलेलं दूध जर गोळा केलं असतो तर आत्तापर्यंत समुद्र भरून दूध गोळा झालं असतं. एवढ्या वेळेला अनादी कालापासून आम्ही मनुष्यगतीत जन्मलो आहे. ह्या 60-70 किलोचं शरीर जाळल्यानंतर एका लोटक्यात बसणे एवढी हाडं गोळा होतात. तेवढी हाडं जरी गोळा केलो मनुष्यगतीत जन्माला येऊन मेल्यानंतर जाळल्यानंतरची, तर त्या हाडांचा ढीग सुमेरू पर्वत एवढा लागेल. एवढ्या वेळेला मनुष्यगतीत तुम्ही पण जन्मलाय, मी पण जन्मलोय. पण तुम्हाला अजून तत्व कळले नाहीत म्हणून तुम्ही स्त्री होऊन जन्मला. आम्हाला तत्व कळले नाहीत म्हणून अजून तिथंच बसले, आणि आम्हाला पण अजूनपर्यंत तत्व कळलेत काय नाही माहीत नाही म्हणून आम्ही मोक्षाला गेलो नाही. कारण महाबल मुनी महाराज माहिती आहे, बघितलं आजच्याला बहुतांशी लोकांनी बघितलं आजच्याला. त्या महाबल मुनी महाराजांचं एक वाक्य होतं, यारगी जैन धर्म तिळदित्ती और उळीलिल्ला यार उळदारू और गिना जैन धर्म तिळीलिल्ला. सोपा व्याख्यात सांगितलं, ज्यांना जैन धर्म कळलाय ते सगळे मोक्षाला गेलेत, आणि जे अजून शिल्लक राहिलेत त्यांना अजून धर्म कळलाच नाही म्हणून आम्ही मागं राहिलो. आम्ही सुद्धा मोक्षाला गेलो नाही याचा अर्थ आम्हाला अजून धर्म कळला नाही भूतकाळात म्हणून तर आम्ही जिथं जन्मलो आहे. पण आमचं सर्वांचं सौभाग्य आहे या उंडक पंचम कालात जन्मून सुद्धा, या दुष्मा पंचम कालात जन्मून सुद्धा, उंडक अवस्मरणी कालात जन्मून सुद्धा आम्हाला आचार्य शांतीसागर महाराजांच्या सारख्या महान गुरूंची परंपरा, आचार्य विद्यासागर महाराजांच्या सारख्या महान साधूची सेवा आणि मार्गदर्शन, आणि त्यांच्याच विचारावर चालणारे आचार्य सन्मती सागर महाराजांच्या सारखे महान गुरु आम्हाला भेटले. त्यामुळं ह्याच्या अगोदर काय झाले आम्हाला माहीत नाही, पण इथून पुढचे पर्याय आम्ही नक्की सम्यकपूर्वक धर्मपूर्वक जाणकारपूर्वकच आम्ही आमची जीवनाची चर्या करणार. लक्षात म्हणून किती वर्ष पूजा केला, ताटली चांदीची सोन्याची आणला, पहिला बसला काही शेवटला बसला, काही संबंध नव्हतं. गुळिकाचीच्या त्या ह्याच्यातलं दूध ती सगळ्यात शेवटला होती, आणि मी शाना, मी मोठा, माझा मान तुझा मान, मान वाकत आली तरी अजून मान गेला नाही आमचा. म्हणून कॅननं दूध ओतणाऱ्यांचं तिथं मूर्ती भिजली नाही. पण त्या गुल्लिका आजीतल्या हातातली एक कळस ती सारखं म्हणत होती, अरे माझं एवढंच होता की, माझं एवढंच होता की, माझं एवढं दूध होता की. त्या गुल्लिका आजीच्या हातातलं ते छोटासा कळस घेतला आणि दूध त्याच्यावर ओतलं. प्रतिमा 2 मिनिटामध्ये सगळी भिजली. लक्षात ठेवा, मान सन्मानाच्या भुकेली लोक कॅननं दूध ओतली, पण झालं नाही. पण भगवंतांच्या सन्मानासाठी आणि स्वतःच्या स्वभाव आणि स्वरूपाला समजावून घेण्यासाठी त्या आजीनं थोडं दूध दिली, तिथं भगवंतांची प्रतिमा भिजली. त्यामुळं लोपीला कुठं बसणार आहे याला महत्त्व नाही, लोपीला कसलं ताट आणणार आहे याला महत्त्व नाही. उत्तम शौच धर्मा दिवशीच, उत्तम त्याग धर्मा दिवशी 200 रुपयाची एक आरती विसरून जात आहे, आणि पंडितांना आणि पोरांना 2 दिवस पिडवत आहे. कुठे गेली बघ, कुठे गेली बघ, कुठे गेली बघ, कुठे गेली बघ. काय असते आमच्याकडे धर्म सांगा. म्हणून परिणाम फार महत्त्वाचे आहेत, आणि परिणाम स्थिर ठेवण्यासाठी आम्हाला तुम्हाला तत्वांचं जाणकार होणं फार गरजेचं आहे. आणि तत्वांचा जो जाणकार झालेला असतो ना, त्याला असल्यात काहीही विकल्प नसतो. तो स्वतःपुरता आपली चर्या सांभाळत असतो, स्वतःच्या दिलेल्या आचारसंहितेचं पालन करत असतो, इतरांना तो आचारसंहिता शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या आचारसंहितेत बसत असेल तर आहार घेतो, आहारला जातो, सगळं करवतो. आचारसंहितेच्या विरुद्ध असेल तर मध्यस्थ 1-2दा मध्यस्थ भूमिका घेऊन तिसऱ्यांदा तिथून लांब जाण्याचा प्रयत्न करतो, पण भांडाभांडीचे विषय करत नाही. हेच ज्याला कळलं तो ज्ञानी. आणि ज्यांना तत्वाचं ज्ञान होतंय ना, ते भांडत बसत नाही. 35-30 वर्षापूर्वी आचार्य भगवंतांचा विहार ज्या गावात होता, त्या गावात एक साधूंचा संघ येणार होता.
शहर होतं शहर, 25-26 मंदिरं होती त्या शहरामध्ये मध्य प्रदेशात. आचार्यशी दक्षिणेला होते तर ते उत्तरेकडे येणार होते त्या गावाच्या. पण आचार्यशींच्या लक्षात आलं, आचार्यशी ते साधू यायच्या अगोदर 4 दिवस गाव सोडून विहार केले. 90% समाज आचार्यशींच्या बाजूने होता, 10% सुद्धा त्यांच्या बाजूने नव्हता. आचार्यशींना लोक फार अडवले. आचार्यशींनी त्यावेळेला वाक्य सांगितलं, साधर्मियों से विवाद और विधर्मियों से संवाद ही जैन धर्म के पतन का कारण है. मी त्यांच्याबरोबर विवाद करू शकत नाही, मी शांत बसेन, सगळं असेन, पण समोरच्या लोकांच्या मनात आणि त्यांच्या गुरूंच्या बद्दलच्या आस्थेमुळं कुठं तर ईर्ष्या स्पर्धा निर्माण झाली आणि तुमच्या पण मनात राग जर उत्पन्न झाला, द्वेष उत्पन्न झाला, तर त्या समाजाच्या वातावरण बिघडायला निमित्त आम्ही नको. म्हणून आचार्यशींनी स्वतः त्या गावाचा त्याग केला, विहार केले. पण आचार्यशी ईर्षेनं, माझ्याकडे एवढं लोक आहेत, मी तिथंच राहतो, आलं तर मी त्यांच्याजवळ जातच नाही, असं हट्टाला पडले नाहीत. लक्षात ठेवा, खरं ज्ञान होतं, तत्वाचे जाणकार होते ते. त्यांच्याकडं नमन भाव होता, अहम भाव नव्हता. म्हणून मुखमाटीमध्ये सांगितलं, अहम का वमन किए बिना, अहम का वमन किए बिना, अरहम को नमन किए बिना जीवन सफल नहीं होता. कळलं काय काय? अहंकाराचं वमन जोपर्यंत करणार नाही आणि अरिहंतांच्या चरणामध्ये नमन जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत माझं जीवन यशस्वी होणार नाही. लक्षात. म्हणून सगळ्यांनी थोडं, मी तुम्ही सगळ्यांनी तत्वांना जाणून घेऊन आपण आपली जीवन जगण्याची पद्धत बनवली पाहिजे. लोक व्यवहार से दूर रह. लोक व्यवहार असाच असणार आहे, काही नाही त्याला. प्रत्येकाला वाटते महाराजजी आमच्या पद्धतीनं चालावेत. महाराजजी तुमच्या पद्धतीनं चालायचं जर शिकले असते तर जन्म दिलेल्या आईबापांच्या पद्धतीनं चालली असते की, त्यांना जोडून कशाला दीक्षा घेतलं असतं. साधूंनी लोकांच्या, भक्तांच्या, शिष्यांच्या कुणाच्याही मताप्रमाणे जायचं नसतं. वात्सल्य सागर महाराजजी भक्त भक्तच असतात. ते भोळे पण असू शकतात, आंधळे पण असू शकतात. भक्तांच्या भावना किती चांगल्या असू देत, पण ती भावना आगमाशी, धर्माशी आणि माझ्या कर्तव्याशी संबंधित असेल तर भक्तांच्या भावना स्वीकारायच्या असतात. अन्यथा सून कितीही मिळवणारी असेल, किती जरी असलं, तर जी धर्माला स्वीकारत नसेल त्या सुनेचा उपयोग नसतो. मुलं कितीही चांगली असतील तर कुणाचं तर ऐकून धर्म आणि आईवडील सोडत असतील तर ती मुलं चांगली नसतात. तसं श्रावकांच्या आहारी जाऊन, भक्तांच्या आहारी जाऊन जे खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या आज्ञेच्या विरुद्ध वागून स्वतःच्या गुरूंचा सुद्धा अभिनय करतात, ते कधी साधू होऊच शकत नाही. त्यांच्यात साधू म्हणण्याची योग्यताच नसते. कुठल्या भावना आम्ही ठेवायच्या साधूंच्या, श्रावकांच्या, भक्तांच्या भावना आम्ही किती सांभाळायच्या. म्हणून इथं सांगितलं, लोकव्यवहारचे दूर रह. लोकव्यवहार असाच असणार. प्रत्येकाला वाटणार माझ्या मनाप्रमाणे महाराज चालायला पाहिजेत, प्रत्येक शिष्याला वाटणार गुरु माझ्या मताप्रमाणे चालायला पाहिजेत. चालणार नाही. साधूंनी भक्तांच्या आणि श्रावकांच्या मनाप्रमाणे चालून चालणार नाही. साधूंनी धर्मात सांगितलेला व्यवहार आणि निश्चय याचा आधार घेऊन चालायचा असतो. म्हणून या लोकव्यवहारापासून दूर राहा आणि चित्ताची, मनाची, विचारांची, ज्ञानाची एकाग्रतेला धारण करून, कारण व्यर्थची अनेक कल्पना, बिनकामाच्या, बिनफायद्याच्या अनेक कल्पना घेऊन का उपयोग. आंधळ्या व्यक्तीपुढं किती चांगलं तुम्ही रंगाचं कॉम्बिनेशन करा, काय त्याला महत्त्व आहे काय सांगा. ऐकू येत नाही. श्रावण महिना चालू, आज सोमवारच आहे. शंकराच्या नंदीबाईला गत
मान हलवू नका, तोंडानं सांगा. आंधळ्यापुढं किती चांगल्या कलर कॉम्बिनेशन करून एखादी वस्तू तुम्ही ठेवला तर आंधळ्याला त्याचं काय वर्णन करता येणार आहे काय? किवंड्या पुढे किती चांगल्या सुरात गाणं म्हणा, त्याला काय फरक, व्यर्थच, त्याच्या पुढे ती व्यर्थच आहे. तसं अज्ञानात आणि बिनकामाच्या कितीही गोष्टी आम्ही विचार केलो तर ते सगळं व्यर्थ आहे. मोहाच्या आहारी जाऊन प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाचं, आपल्या भावाचं मेल्यानंतर प्रेत घेऊन 6 महिने फिरले, पण लक्षात ठेवा त्या भावाला जिवंत करू शकले नाहीत प्रभू रामचंद्र. हा नियम आहे, हा धर्म आहे. शरीरातून गेलेला प्राण हिंदू धर्मात दाखवत असतील सती सावित्रीनं कोणती यमापासून जाऊन ती आणली की सती सावित्रीनं ते दाखवत पण नाही. शरीरातून केलेला प्राण, तोंडातून गेलेला शब्द, धनुष्यातून सुटलेला बाण, समाजातून गेलेली किंमत आणि आयुष्यातून गेलेली वेळ ही कधीही परत आणता येत नाही. म्हणून वेळ आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही शान झालं पाहिजे, सुधारलं पाहिजे. व्यर्थच्या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजेत, ज्याच्यापासून काही लाभ नाही. धर्माचा, संसाराचा, परिवाराला, कोणाला काही लाभ नाही, अशा विनाकारण गोष्टी करण्यापासून लांब. काय त्याच्यापासून लाभ? अर्थात त्याचा लाभ काही होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींना समजावून घेऊन, जाणून घेऊन तुम्ही आम्ही सगळ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष जिनेश्वर. जिनेंद्र भगवंतांचं विचार, जिनेंद्र भगवंतांचं ज्ञान आणि जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं तत्वज्ञानच तुमचं आमचं रक्षा करणार आहे. म्हणून शरण जाण्यायोग्य चत्तारी शरणम भवज्जामी. अर्हन्ते शरणम, सिद्धे शरणम, साहू शरणम, केवली पन्नतम धम्मम शरणम. केवली प्रणित सांगितलेल्या भगवंतांनी धर्म तोच आम्हाला शरणभूत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी हे जीवन, हे विचार, हे मिळालेले सगळं फायदा, या सगळ्याचा लाभ झाला आहे. त्याचा सगळ्यांनी विचार करून, चिंतन करून तुम्ही आम्ही सगळीजण एक सेकंद वाया न घालवता आपल्या जैन धर्माचा, आपल्या जीवनाचा, मिळालेल्या ज्ञानाचा आणि भविष्यातील आयुष्याचा खरोखर परिवारासाठी चांगला उपयोग होत असेल तर त्याच्यासाठी, धर्मासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठीच आपण आपलं जीवन समर्पित करून त्याचंच आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तसं जगण्याचा पुरुषार्थ भगवंतांनी तुम्हाला मला देऊ देत. ते सामर्थ्य आमच्यात आहे, त्याला जाग करण्याचा पुरुषार्थ, धाडस तुमच्यात माझ्यात होऊ दे. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.